आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येते बीड जिल्ह्यातून, जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या प्रकरण गाजते ते म्हणजे नाशिकचा एक भोंदू बाबा, तो म्हणजे अशोक खरात. अशोक खरात याच्या या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आणि यामध्ये अनेक आमदार, नेते मंडळी, महिला या प्रकरणामध्ये अडकल्या गेल्या आणि या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर अशोक खरात याला अटक देखील करण्यात आली, कसून चौकशी सुरू झाली. परंतु महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील नाशिक भागामध्ये घडलेलं हे प्रकरण भोंदूबाबा अशोक खरात याचे संपूर्ण फोटो असतील, व्हिडिओ असतील बाहेर देखील आले. परंतु याच अशोक खरातचं कनेक्शन बीड जिल्ह्याशी आता जोडले गेलेलं सध्या सोशल मीडियावरची तुफान चर्चा सुरू झालेली आहे. अशोक खरात जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण आलेख वाचून दाखवला होता भवनामध्ये. अशोक खरात काय काय करतो याचं संपूर्ण उच्चारण केलं होतं आणि सुई धागे दोरे या तपासामध्ये कसून चौकशीनंतर पोलिसांच्या हाती लागायला सुरुवात झालेली आहे. निनावी पत्र एक जे देण्यात आलं होतं त्या पत्रामध्ये अनेक खुलासे झालेले आहेत. परंतु एक सोशल मीडियावरती एक पोस्ट आता सध्या व्हायरल होते एका महिलेची आणि त्या पक्षाच्या त्या महिलेने जी पोस्ट केली त्या पोस्टवरून सध्या सोशल मीडियावरती तुफान चर्चेला उधाण आलेलं आहे. आणि विशेष अशोक खरात या भोंदूबाबाचं कनेक्शन बीड जिल्ह्यातील एका महिलेसोबत असल्याचा दावा हा करण्यात आलेला आहे आणि ती महिला देखील एक पदाधिकारी असल्याचं म्हटलं जात आहे. बीड जिल्ह्याची ती महिला कोण, जी की अशोक खरात याला महिलांना पुरवते, त्या महिलांना अशोक खरात पर्यंत पोहोच करते. बीड जिल्ह्याची ती महिला कोण, त्या महिलेचं नाव समोर येणार का, ती महिला कोण याचा खुलासा होणार का, ती पदाधिकारी महिला नेमकं कोण. बीड जिल्ह्यातील या चर्चेनंतर बीड जिल्ह्यातील नागरिकांमध्ये चर्चा सुरू झालेली आहे. खळबळजनक वातावरण बीड जिल्ह्यात झालेलं आहे या पोस्टनंतर. या पोस्टमध्ये अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आलेले आहेत. या धक्कादायक खुलास्यांमध्ये बीड जिल्ह्यातील कनेक्शन हे अशोक खरातशी कसं जुळलेलं आहे, नेमकं कारण काय आहे आणि ती महिला कोण, ज्या महिलांना अशोक खरातपर्यंत पोहोचवते त्या महिलेचं नाव समोर येणार का, असा देखील प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित झालेला आहे. पोलिसांच्या या अतोनात प्रयत्नानंतर कसून चौकशीनंतर भोंदूबाबा अशोक खरात याच्याविषयी अनेक खुलासे होत आहेत, समोर येत आहेत. परंतु अशोक खरात याची परिस्थिती आता खालावलेली आहे, बिकट झालेली आहे. त्याला चालता येत नाही आणि तो बेशुद्ध अवस्थेमध्ये त्याला धरून बाहेर आणताना देखील आपण पाहिलेलं आहे. परंतु याच अशोक खरात सोबत महिला नेत्या रुपाली चाकणकर यांचं नाव जोडलं गेलं. परंतु चाकणकर यांच्या स्टेटमेंटवर त्यांनी संपूर्ण काही स्पष्ट सांगितलं की कोण कधी काय करणार कोणाला माहीत नसतं. जे काही तुम्ही बोलताय आणि जे काही माझ्यावर आरोप करताय यावर मी तक्रार दाखल करेल. मीडिया असेल, कोणीही असेल, मी कोणालाही सोडणार नाही, लिगली पत्र देईल, असं देखील चाकणकर यांनी सांगितलं होतं. परंतु आता सोशल मीडियावरती पोस्ट करणारी ती महिला कोण आणि त्या महिलेने पोस्टमध्ये बीडमधून पदाधिकारी असणारी एक महिला अशोक खरात यांना महिला पुरवते असा दावा करणाऱ्या पोस्टनुसार सध्या बीड जिल्ह्यात खळबळ उडालेली आहे. आणि या घटनेनंतर, या पोस्टनंतर संपूर्ण बीड जिल्हाच नाही, नाशिकच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडालेली आहे. अजून फिरून कोणतंही प्रकरण कुठेही फिरून फिरून बीड पर्यंतच पोहोचतं असा प्रश्न उपस्थित झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. एकूणच ही संपूर्ण आताची बातमी समोर आलेली आहे आणि ती बातमी तुमच्या समोर मांडलेली आहे. आता या पोस्टमध्ये पोस्ट करणारी ती महिला कोण आणि त्या महिलेच्या पोस्टमध्ये जो काही उल्लेख केलेला आहे त्या उल्लेखानुसार बीडचं कनेक्शन खरंच अशोक खरात सोबत जोडलेलं आहे का, जर असेल तर बीड जिल्ह्यातील ती महिला कोण, पदाधिकारी महिला कोण, जी की अशोक खरातला महिला पुरवते. या संपूर्ण गोष्टींचा खुलासा लवकरच पोलीस करतील, तपास करतील. कसून चौकशी चालू आहे, तपास चालू आहे, CID यासाठी तपास सुरू आहे या प्रकरणामध्ये. परंतु या पोस्टनंतर पेपर सोशल मीडियावरती पत्रकारांमध्ये सध्या या पोस्टविषयी भरपूर प्रमाणात चर्चा सुरू आहे आणि खळबळजनक माहोल झालेला आहे. आपल्याला काय वाटतं एकूणच या संपूर्ण घडामोडीबद्दल, या संपूर्ण पोस्टबद्दल, अशोक खरात प्रकरणाबद्दल आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि जर या पोस्टमध्ये सत्यता असेल तर नक्कीच बीड जिल्ह्यामध्ये अजून एकदा धक्कादायक खुलासा समोर येऊ शकतो. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. या घटनेबद्दल, या पोस्टबद्दल आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. बीडची पदाधिकारी महिला कोण असेल आणि खरंच महिला पुरवत होती का, कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
न्यूज तडका चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत